इराण जे आहे ते आता असं म्हणतंय, की तुम्हाला जर आमच्याकडून तेल खरेदी करायचं असेल, तर तुम्ही युआन वापरा, डॉलर वापरू नका. हां, सो हे जे ही होतं गोष्ट काय? आपल्याला माहिती आहे इस्रायल आणि इराणचा प्रॉब्लेम आहे म्हणून अटॅक केलेला आहे. अमेरिका हं, सुद्धा सपोर्ट करते. अमेरिका दुसरं कारण काय आहे, की एक तर रशिया झाला, दुसरा झाला चायना. हां, चायनाचं मॅक्सिमम जे 70% ऑफ ऑइल आहे, हं, बाहेरनं येतो त्याला. करेक्ट. 20% to 30% त्याला इराणकडनं येतो. 16% ते 18% त्याला 14% आसपास त्याला सौदी अरबकडनं येतो. हं, 10% ते 12% त्याला यूएईकडनं येतो. ह्या देशाकडनं ओके. येतो. मग तिथूनच. हां, हां, तयार मग तो काय करायचा, इराण काय म्हणतोय चायनासोबत, की डॉलरमध्ये करू नका, युएनमध्ये कर. ओके. व्हेनेझुएला जे आहे, हां. त्याचा पण प्रेसिडेंट तोच करत होता, की आपण चायनासोबत युआनमध्ये करूया, डॉलरमध्ये नाही. कारण की प्रत्येक करन्सी ओह! डॉलरमध्ये गेली, तर डॉलर स्ट्राँग होणार आहे स्ट्राँग होणार. आणि करेक्ट, जे डॉलरमध्ये नाही करणार, डॉलर वीक होणार आहे. करेक्ट. त्यामुळं डॉलर वीक होऊ नये म्हणून हे सुद्धा अमेरिकेचा अटॅक आहे इराणवरती. ओके. हे सुद्धा एक कारण आहे. व्हेनेझुएला व्हेनेझुएला अटॅक करणं कारण काय? तेच कारण आहे मुख्य कारण. हां, डॉलर वीक करायचा प्रयत्न करत होता. चायनाचा इन्फ्लुअन्स वाढत होता. करेक्ट. आता ग्लोबल स्टेटसमध्ये नंबर 1 कोण आहे? अमेरिका आहे. अमेरिकाच आहे. रशियाला त्यांनी तोडलं होतं. रशिया करेक्ट. हळू वर यायला लागले. पण चायना हॅज बिकम व्हेरी पॉवरफुल. हां. चायनाला वरती येऊ द्यायचं नाही त्याला. हं. म्हणून चायनाचे जे रिसोर्सेस आणि ऑइल त्याला जिथनं-जिथनं मिळणार आहे, तिथं तो त्याला अटॅक करणार आहे.